हाय माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळे। आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा स्वागत आहे। गणरायांना निरोप दिलेला आहे आपण सगळ्यांनी आणि आपलं घर अगदी असं रिकामं वाटत आहे। 10 दिवस कसे निघून गेले ना समजलं नाही। आणि माझ्या घरी तर हे दुसरं वर्ष होतं गणपतीचं। या दिवसामध्ये आपण सगळ्यांनीच वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला जसं होईल तसं आपण ह्या देवाची सेवा केलेली आहे। आणि मी देखील या देवाला दर या 10 दिवसांमध्ये काही ना काहीतरी नैवेद्य करत होते, जसं जमेल तसं छान छान प्रसाद करत होते। आणि गणपती जायच्या आदल्या दिवशी आहे ना मी मस्तपैकी पुरणपोळ्या केल्या होत्या। बाळाच्या गोंधळामुळे सानवीची पण परीक्षा आहे, त्याच्यामुळे वाटलं की बापरे होतंय की नाही माझ्याच्याने पुरणपोळी करणं, पण येस देवानी माझ्याकडून करून घेतली असं म्हणायला पाहिजे, कारण प्रत्येक सेवा ही देव आपल्याकडून करून घेत असतो। आणि गणपतीला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य इतके प्रिय आहेत, त्याच्यामुळं मी ठरवलंच होतं की काही होऊ दे पुरणपोळी करायचीच। तर आजच्या व्हिडिओमध्ये आहे ना मी जे पुरणपोळी केली होती ना गणपतीसाठी विशेष, ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे। आणि ज्या स्टेपनी 1 बाय 1 मी जशी पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक केला ना तो मी स्टेप बाय स्टेप तुमच्याशी शेअर करणार आहे। असं नाही की पुरणपोळी वेगळी दाखवणार, आमटी वेगळी दाखवणार, असं नाही, लाईन बाय लाईन मी तुम्हाला दाखवणार, म्हणजे अंदाज येईल तुम्हाला की ॲट अ टाईम आपण पॅरलली काही काही गोष्टी करू शकतो। पुरणपोळीचा स्वयंपाक या अगोदर देखील शेअर केलेला आहे आपल्या चॅनलवर, पण मी कशा पद्धतीने म्हणजे टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये, त्याच्यामुळे ना 1 तासाभरामध्ये आपली पुरणपोळी तयार होऊ शकते। तर चला आता इथे बघू शकता तुम्ही, मी ना डाळ घेतलेली आहे सर्वात सुरुवातीला निवडायला। तर हरभरा डाळ घेतलेली आहे मी 1 फुलपात्रभर, मी तुम्हाला माप दाखवलं इथं। आणि मी ना डायरेक्टली कुकरमध्ये शिजवत असते, काही जण पातेल्यामध्ये देखील शिजवतात, पण त्याला खूप वेळ लागू शकतो। तर आता इथं आपल्याला ना आज झटपट पुरणपोळी मी तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आहे ना शॉर्टकट म्हणता येईल असं मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की कसं आपल्याला पटकन पुरणपोळी तयार करता येईल। तर कुकरला बघू शकता तुम्ही हरभरा डाळ मी लावलेली आहे, भरपूर पाणी टाकायचं, कारण ते पाणी नंतर आपल्याला आमटीसाठी उपयोगाला येणार आहे। आणि कुकर होता आता इकडे एका बाजूला मी पीठ मळायला घेतलेलं आहे। तर इथे साधारणपणे ना 7 ते 8 पोळ्यांच्या पिठासाठी मी कणिक भिजवलेली आहे आणि थोडासा मैदा ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये, थोडासा म्हणजे एक म्हणता येईल की अर्ध फुलपात्र मैदा मी ॲड केलेला आहे गव्हाच्या पिठामध्ये। आणि हे पीठ मळत असतानाच आहे ना याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची। तर यावेळेला ना मी हळद टाकायला विसरले होते, हळद टाकली ना किंचित अगदी चिमूटभर टाकायची। पोळ्यांना आहे ना खूप सुंदर कलर येतो भाजल्यानंतर, आहे ना अशी छान अशा पिवळसर दिसतात, त्याच्यामुळे ना हळद मी नंतर ॲड केलेली आहे, ते मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवेल। आणि थोडंसं पाणी लावून ते पीठ आहे ना चांगलं भिजत ठेवायचं, कारण आपल्याला पीठ आहे ना अगदी मऊसूत लागतं पोळ्यांना। आता चला पीठ मळून झालं आपलं, त्याच्यानंतर एकीकडे डाळ शिजायला टाकलेली आहे कुकरमध्ये। आता भाजीची तयारी करून घेऊया। बटाटे इथे सोलून घेत आहे मी आहे ना कधीच कुकरमध्ये बटाटे शिजायला घालत नाही, मला पहिल्यापासून सवय आहे, मी ओव्हनमध्येच बटाटे उकडून घेत असते। तर इथे पहिले ना मी बटाट्याची साल वगैरे काढून घेते आणि मग मी ओव्हनला हे बटाटे मस्तपैकी 6 ते 7 मिनिटामध्ये बटाटे छान असे मऊ शिजून निघतात ओव्हनमध्ये। कारण नेहमी ना बटाट्याची भाजी करत असताना ते मला ना सालं काढायचं खूप वैताग येतो उकडल्यानंतर आणि परत कुकर कधी गार होणार, आणि 1-2-3 बटाट्यांसाठी एवढा मोठा कुकर लावायचा आहे, त्याच्यामुळे ना मला कधी जर अशी सिम्पली बटाट्याची भाजी करायची असेल ना, पिवळ्या बटाट्याची भाजी, मी कधीच कुकरला नाही उकडत, मी नेहमी ओव्हनला उकडते। तर चला इथे मी ओव्हनमध्ये मस्तपैकी बटाटे 5 ते 6 मिनटं उकडायला टाकलेले आहेत। आणि दुसरं मोठं कंटाळवाणं काम म्हणजे जे मला वाटतं ते म्हणजे ना कांद्याच्या साली काढणं। मला ना कांद्याची साल देखील काढायला खूप कंटाळा येतो, म्हणजे किती बारीक असं काढत बसायला लागतं ना, मला खूप वैताग येतो या गोष्टीचा। लसूण निवडणे, बटाट्याच्या साली काढणे, कांद्याच्या साली काढणे, हे अशा किचकट आणि वेळ खाऊ कामाचं आहे ना, मला खूप कंटाळा येतो। किती जणींना माझ्यासारखाच कंटाळा येतो ना ह्या साली वगैरे काढायचा, मला नक्की सांगा। तर चला इथे आहे ना मी कांदा चिरलेला आहे। कांदा ना आता ह्या कांद्या चिरण्यामध्ये ना माझी 2 कामं होणार आहे, एक तर पिवळ्या बटाट्यासाठी कांदा चिरून होणार आहे आणि दुसरा म्हणजे भजीसाठी। आणि भजीसाठी आहे ना मी हिरवी मिरची बारीक वाटून पण ठेवलेली आहे आणि कांदा आहे ना चॉपरला मी मस्तपैकी बारीक करून घेतलेला आहे। आता हाच कांदा मी भजी आणि बटाट्याची भाजी ह्या दोघांसाठी वापरणार आहे। तर टाईम मॅनेजमेंट तुम्ही बघू शकता, एका गोष्टीमध्ये 2-2 गोष्टी आपण कशा हँडल करायच्या हे ह्याच्यातून आपल्याला थोडंसं हिंट इथे मी तुम्हाला देते, जेणेकरून आपला वेळ वाचतो। आणि हे कांदा चिरायचं चॉपर आहे ना, हे पहिलं माझ्याकडे नव्हतं, माझ्याकडे वेगळ्या पद्धतीचं चॉपर होतं आणि हे चॉपर मी रिसेंटली घेतलेलं आहे। आणि हिरवी मिरचीची
देखील मी आहे ना पेस्ट वेगळी अशी करून घेतलेली आहे। आता पिवळ्या बटाट्याची भाजी तयार करायला घेऊया। पहिलं तेलामध्ये मी मस्तपैकी जिरी, मोहरी, कढीपत्ता, त्याचबरोबर कांदा हा छान असा लाल करून घ्यायचा आहे, बारीक चिरलेला कांदा। ह्याच्या सुरुवातीलाच आपण हिरवी मिरची किंवा आलं लसूण पेस्ट वगैरे टाकायची नाही, नाहीतर मग आहे ना कांद्यामध्ये ती पूर्ण करपून जाते। आपला कांदा पहिला छान असा गुलाबीसर परतायचा। परतताना आहे ना थोडंसं मीठ टाकायचं, त्याच्यामुळे आहे ना लवकर गुलाबी होतो कांदा आणि एक वेगळीच चव लागते आपल्या भाजीला। आणि इथे बघू शकता हिरवी मिरचीचं जे वाटण तयार केलं होतं मी ते टाकलेलं आहे। छान परतून असं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता आपण बाकीचे मसाले ॲड करून घेऊया। इथे मी आहे ना हळद टाकलेली आहे, थोडीशी आहे ना धणा पावडर टाकलेली आहे। जिरा पावडरची गरज नाही आहे, कारण आपण अख्खे जिरे इथे पावडर टाकलेले आहे आणि धणा पावडरने ना एकदम वेगळीच टेस्ट लागते बटाट्याची। आणि त्याच्यानंतर बटाट्याच्या ज्या फोडी आहेत छान अशा मऊ केलेल्या त्या इथं टाकून घेतलेल्या आहे मी। मस्तपैकी परतायचं आणि त्याच्यावर आहे ना थोडंसं पाण्याचा हबका मारायचा। याच्याने काय होतं ना, आपला जो बटाटा आहे ना तो थोडासा असा मस्त सॉफ्ट होतो आणि छान लागतो, म्हणजे खायला असं एकदम कोरडा कोरडा लागत नाही। आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मी इथं आणि मस्तपैकी झाकण ठेवायचं आणि छान अशी दणकून वाफ आणायची, म्हणजे सगळे मसाले मस्त असे बटाट्यामध्ये आतपर्यंत मुरतात। तर आता कुकर थंड झालेला आहे। हरभरा डाळ बघू शकता तुम्ही एकदम मस्त मऊ शिजलेली आहे। हरभरा डाळ आपले छान शिजायला पाहिजे आणि इथे मी त्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे। या पद्धतीला पाणी येळून घेणे असं म्हणतात। तर मी यांना डाळीतलं सगळं पाणी येळून घेतलेलं आहे आणि हे जे खाली राहिलेलं पाणी आहे ते फेकायचं नाही, आमटीसाठी आपल्याला ते उपयोगाला होणार आहे। तर चला आता आमटी आपण तयार करायला घेऊया। इकडे आहे ना मी मस्तपैकी तव्यावर आहे ना कांदा लाल करून घेतलेला आहे, त्याचसोबत त्याच्यामध्ये आहे ना खोबरं पण मी त्याच्यामध्येच, खोबऱ्याचा माझ्याकडे ना किस तयार असतो, तर तो किस मी ह्याच्यामध्ये मस्तपैकी गोल्डन ब्राऊन करणार आहे। तुम्हाला जर हवं असेल ना तर याच्यामध्ये तुम्ही टोमॅटो देखील ॲड करू शकता। थोडीशी आंबटसर जर चव तुम्हाला आवडत असेल ना तर टोमॅटो ॲड करू शकता। आणि आता ह्याच्यासोबतच आहे ना मी वाटताना लसूण, आलं आणि हा जो कांदा खोबरा पण मस्तपैकी लाल करून घेतलेला आहे ना त्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे। आणि आता आमटी तयार करून घेऊया आपण। इथे पातेल्यामध्ये मी पुन्हा एकदा तेलामध्ये मस्तपैकी जिरी, मोहरी तडतडवून घेतलेली आहे आणि कटाच्या आमटीला आहे ना भरपूर अशी मस्तपैकी कढीपत्ता पाहिजे, कारण कढीपत्त्याशिवाय आमटीला अजिबात चव येत नाही। आणि इथे तुम्ही आहे ना लसूण देखील बारीक चिरून टाकू शकता। आमटी पिताना किंवा भातावर खाताना आहे ना लसूण लाल परतलेला लसूण आहे ना दाताखाली आला ना की खूप छान लागतो। पण ना मला थोडीशी घाई होती आणि मी वाटणामध्ये ऑलरेडी लसूण वगैरे टाकला होता, त्याच्यामुळे म्हटलं की नको आता परत लसूण निवडत बसलं की वेळ जाईल पुन्हा, त्याच्यामुळे इथे मी शॉर्टकट मारलेला आहे। बाळासाठी मी ना खूप म्हणजे पटापट स्वयंपाक करत असते आता सध्याच्या घडीला। आणि आता ह्याच्यामध्ये ना मी मस्तपैकी घरातले आपले सगळे घरगुती मसाले जे आहेत ना तुमच्याकडे ते तुम्ही टाकू शकता। इथे काळा मसाला आहे जो माझी मम्मी मला दरवर्षी करून देते, घरचा काळा मसाला आहे आणि लाल तिखट आहे। लाल तिखटामुळे काय होतं ना, लाल मिरची पावडरने मस्तपैकी असा छान कलर येतो। आणि हळद टाकायची थोडीशी आणि हे छान आहे ना परतून घ्यायचं, म्हणजे मस्तपैकी साईडनी तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं। आणि त्याच्यानंतर आपण जे डाळीचं पाणी वेगळं काढलं होतं ना ते आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि मस्तपैकी उकळी येऊन द्यायची आहे। यावेळेला माझ्याकडे कोथिंबीर नव्हती, पण तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर ती देखील तुम्ही टाकू शकता। कलर बघू शकता तुम्ही आमटीला किती मस्त आलेला आहे, एकदम छान अशी तर्री सुटलेली आहे आमटीला। मस्तपैकी अशी झणझणीत अशी आपली कटाची आमटी तयार झालेली आहे। आता आपण आहे ना पुरण परतायला घेऊया। जी डाळ आपण येळून ठेवली होती म्हणजे काढून ठेवली होती त्यातलं सगळं पाणी चांगलं मस्तपैकी ड्राय झालेलं आहे, ते पाणी आपण आमटीसाठी वापरलेलं आहे। आणि आता आपण पुरण परतून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी आहे ना एक कढई घेतलेली आहे मी मोठी, त्याच्यामध्ये आहे ना सुरुवातीला पहिल्यांदा डाळ आहे ना छान अशी परतून घ्यायची। त्याच्यातलं जे पाणी आहे, मॉइश्चर आहे ना, हे सगळं मस्तपैकी उडून गेलं पाहिजे, कारण आपल्याला पुरण आहे ना असं पातळ होता कामा नये, असं मस्तपैकी मऊसूत पुरण पाहिजे आपल्याला, घट्ट पण नाही आणि पाणीदार पण नाही। आणि इथे ना मी गुळ पावडर घेतलेली आहे। ॲक्च्युली पुरणपोळीला आहे ना पिवळ्या गुळाची ढेप जी असते ना ती चिरून घेतली ना तर खूप छान पुरणपोळ्या होतात। आणि इथे आहे ना आता जसं मी सांगितलं की आपल्याला झटपट करायची आहे आणि वेळ मला वाचवायचा होता, त्याच्यामुळे मी डायरेक्टली आहे ना आपली जी केमिकल फ्री गुळ पावडर असते ना ती घेतलेली आहे। माझ्याकडची जी गुळ पावडर आहे ना ती थोडीशी डार्क चॉकलेटी रंगाची आहे, त्याच्यामुळे पुरण आणि पुरणपोळ्या थोडंसं तुम्हाला डार्क चॉकलेटी रंगाचं दिसेल, पण चवीमध्ये अजिबात काहीच फरक नाही, चव अगदी सेम आहे। आणि वरून आहे ना 1 चमचा मी जायफळ आणि विलायची पूड टाकलेली आहे। काही जण आहे ना पुरणपोळीमध्ये फक्त विलायची पावडर किंवा सुंठ पावडर एवढंच टाकतात,
परंतु आहे ना मी ऑलवेज म्हणजे ही मम्मीचंच मला म्हणजे पहिल्यापासून मम्मीने शिकवलेलं आहे, त्याच्याप्रमाणे आहे ना पुरणामध्ये आहे ना जायफळ पावडर टाकायलाच पाहिजे. याच्याने आहे ना पुरणपोळ्या बाधत नाही. म्हणजे काही जणांचं आहे ना म्हणजे बऱ्याच जणांचं पुरणपोळी वगैरे खाल्ल्यानंतर आहे ना पोट खराब होतं, पण आमच्या आहे ना पुरणपोळ्या खाली किती पण खा अजिबात पोट वगैरे खराब होणार नाही. याचं कारणच ते आहे की जे पुरण आपण बनवतो ना त्याच्यामध्ये जायफळ पावडर टाकायची, त्याच्यामुळे पोटाला अजिबात त्रास होत नाही. तर ही एक टीप आहे ना पुरण करताना तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. चला तर आपण आता ना गरम गरम पुरण असतानाच मस्तपैकी वाटून घेऊया. तर मी तुम्हाला अजून एक सांगते आयडिया की पुरणाची आता इथे मी चाळण वापरत आहे पुरण वाटण्यासाठी, आणि छान मस्त मऊ पुरण तर होतंच, पण अजून जर वेळ तुम्हाला वाचवायचा असेल ना तर तुम्ही डायरेक्टली मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील पुरण आहे ना बारीक करू शकता. बऱ्याच वेळेला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पुरण बारीक केलेलं आहे, काहीही प्रॉब्लेम होत नाही, कुठंही पुरण पातळ वगैरे होत नाही, मस्त होतं नेहमीप्रमाणेच. पण आहे ना ही चाळण आणल्यापासून मी एकदा देखील वापरली नव्हती पुरणाची चाळण, त्याच्यामुळे म्हटलं की चला आता ह्या वेळेला ही पुरणाची चाळण जरा वापरून बघूयात. मम्मीने देऊन तर बरेच वर्ष झाले, पण नेहमी आहे ना मी वेळेअभावी मिक्सरलाच डायरेक्ट पुरण बारीक करत असते, पण या वेळेला मी चाळण वापरली आणि छान असं पुरण झालेलं आहे माझं, तुम्ही बघू शकता. आणि थोडंसं डार्क ब्राऊन कलरचं झालेलं आहे, पण आहे ना ह्या पुरणपोळ्या खरं सांगते मी डार्क ब्राऊन असल्यामुळे आहे ना अशा बघूनच खूप अशा खाव्याशा वाटतात नेहमीच्या पुरणपोळ्यापेक्षा, कारण आहे ना मस्त असं चॉकलेटी पुरण दिसतं ना, तर छान वाटतं असं, म्हणजे खरपूस असं रंग येतो त्याला. तर आता चला पुरणपोळ्या लाटायला घेऊयात. तर पुरणपोळ्या लाटताना आहे ना नेहमी पोळपटाला आहे ना पेपर गुंडाळायचा. याच्याने काय होतं ना आपल्या पुरणपोळ्या चिकटत नाही आणि जास्त असं मेसी होत नाही, आणि पुरणपोळ्या आहे ना मस्त अशा सरसर फिरतात पाटावर. तर आता इथे तुम्ही बघू शकता पहिलं पुरणपोळी लाटायच्या अगोदर आहे ना पीठ आहे ना मस्तपैकी असं छान असं मळून घ्यायचं तेलाचा हात लावून. जसं मी मगाशी सांगितलं की पिठामध्ये ना मी नेहमी थोडीशी किंचित हळद टाकत असते चिमूटभर, तर मी हळद टाकायला विसरले होते, त्याच्यामुळे ना मी नंतर थोडीशी हळद टाकली. मस्त आहे ना असा तेलाचा हात लावून आहे ना मस्त असं मळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता किती छान सॉफ्ट असं पीठ झालेलं आहे. याच्यामुळे काय होतं ना आपल्या ज्या पुरणपोळ्या आहे ना अजिबात फाटत नाही, पुरण बाहेर येत नाही. नंतर तुम्ही बघतालच माझ्या पुरणपोळ्या खूप छान अशा झालेल्या आहेत, सॉफ्ट भरपूर पुरण जरी भरलं ना तरी अजिबात फुटत नाहीत, पुरण बाहेर येत नाही. आता आपल्या पोळ्या आहेत ना एकसारख्या साईजच्या होण्यासाठी पहिले ना मी उंडे तयार करून घेत आहे पोळ्यांचे, त्याच्यामुळे ना आपले सगळे जे काही पोळ्या आहेत ना ते एकाच साईजच्या होतात. तर आता नेहमीच्या चपातीपेक्षा आहे ना बारीक छोटा उंडा घ्यायचा, कारण पोळी आपली भरपूर मोठी होते आतमध्ये पुरण भरल्यानंतर, त्याच्यामुळे चपाती आपण जी नेहमी करतो त्याच्या निम्म्या साईजचे इथे गोळे मी तयार करून घेतलेले आहे. आणि आता पोळ्या लाटायची टेक्निक मी तुम्हाला दाखवते. पहिलं पुरण कसं भरायचं, त्याच्यानंतर पोळी कशी लाटायची आणि कशा टम्म फुगलेल्या पोळ्या आपल्या तयार होणार आहेत ते तुम्ही पुढे बघू शकता. तर आता आपण जे उंडे तयार केले होते त्यातला एक उंडा घेतलेला आहे मी, आणि मस्तपैकी अशी त्याची वाटी तयार करून घ्यायची. थोडासा पिठाचा हात लावायचा आपल्या बोटांना आणि मस्त अशी छान वाटी तयार करून घ्यायची. मध्ये जेवढ्या साईजचा उंडा आहे पिठाचा तेवढ्याच साईजचं आपल्याला पुरण घ्यायचं आहे, आणि मध्ये भरून छान असं गोल गोल आपण मोदक कसं पॅक करतो पूर्ण तशा पद्धतीने वर्ण पॅक करून त्याचं जे वरचं टोक येतं ते फक्त खाली दाबून घ्यायचं. मोदकाचं टोक आपण असंच वरती ठेवतो, पण ह्याचं टोक असं पूर्ण खाली दाबून घ्यायचं. आता इथं पेपर लावलेला जो पोळपट आहे त्याच्यावर थोडंसं पीठ टाकायचं, खाली वरच्या बाजूला थोडंसं पीठ टाकायचं. छान अशा हलक्या हाताने आहे ना पोळ्या मस्त फिरवून म्हणजे लाटून घ्यायच्या. गरगर फिरतात ह्याच्या पोळपाट आहे ना, जर तुम्ही पेपर लावलं ना अजिबात चिकटत नाही. 1 मिनिटामध्ये पोळी तुमची लाटून तयार होते. तुम्ही बघू शकता अजिबात पुरण बाहेर आलेलं नाही, काही नाही. आणि आता आपण मस्तपैकी भाजून मी तुम्हाला दाखवते. पहिलीच पोळी आहे बघा, थोडंसं त्यावेळेला तेल लावलेलं आहे. आणि ही जी छोटी केरसुनी आहे ना ही मी फक्त पुरणपोळीसाठी सेपरेटली ठेवलेली आहे. ही माझ्या मम्मीच्या टेक्निक येतात, या सगळ्या आयडिया ज्या आहेत त्या मम्मी वापरते. तर देवघरासाठी जो आपण छोटासा झाडू वापरतो ना तोच इथे मी पुरण झटकण्यासाठी वापरलेला आहे. तुमच्याकडे जर हा छोटा झाडू नसेल तर तुम्ही साधं कापडाने देखील याच्या पोळीवरचं एक्स्ट्राचं जे पीठ आहे ना एका बाजूचं ते झटकून घेऊ शकता. पण तो झाडू आहे ना खूप म्हणजे सोपा पडतो, आणि त्याच्याने आहे ना आपली पोळी आहे ना फाटत नाही. कापडाने काय होतं ना पोळी आपली फाटू शकते, पण ह्या झाडूनी आहे ना पोळी अजिबात फाटत नाही एक्स्ट्राचं पीठ झटकता, आणि मस्त पोळी आपली छान अशी क्लीन होते. ते पिठाने आहे ना पांढऱ्या दिसतात पोळ्या. तर आता तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी तेल लावून घेतलेलं आहे मी उन्हातल्याने, आणि आपली मस्त टम्म पोळी इथे फुगलेली आहे. तेल लावायची ना अजून एक पद्धत मी तुम्हाला याच्यानंतर दाखवते. आणि पोळी तुम्ही बघू शकता मस्त दोन्ही बाजूने ना खरपूस भाजलेली आहे. आता अजून एक पोळी मी तुम्हाला लाटून दाखवते. इथे बघू शकता तुम्ही उंडा ऑलरेडी मी करून घेतलेला आहे, पुरण वगैरे भरून घेतलेलं आहे सेम मगाच्याच पद्धतीने, आणि छान अशी पटकन 1 मिनिटं लागतो बघा. छान असे फक्त कडा आहेत ना छान लाटायच्या, कडा आहेत ना पोळीच्या कधीही जाड नाही ठेवायच्या, नाही
तरी ना ते खाताना खूप असं जाड पोळी खाल्ल्यासारखं, म्हणजे जाड पोळी खाल्ल्यासारखं वाटतं. आणि मस्तपैकी पुन्हा एकदा पीठ वगैरे झटकून घेतलेलं आहे मी. आणि दुसरी पद्धत इथे मी तुम्हाला दाखवते तेल लावायची. आता बघू शकता तुम्ही, ही पण पोळी पलटल्यानंतर मस्तपैकी फुगणार आहे. आणि पुन्हा एकदा तेल लावून घ्यायचं आहे. तेल थोडंसं पोळीला जास्त लावायचं, कारण पीठ असतं ना, पिठामुळे मग पांढरी दिसते पोळी अदरवाईज. तर आता मागच्या पोळीला मी ना उन्हातल्याने तेल लावलं होतं. तर इथं तुम्ही आहे ना फुलपात्राची मागची साईड जी असते ना, त्यांनी पण बघितलं तुम्ही अशा प्रकारे तेल लावू शकता. आणि छान अशा आपल्या पोळ्या देखील आता इथे झालेल्या आहेत. पटकन मी भजी काढून घेते, मस्तपैकी कुरड्या पापड्या तळून घेते, कारण पुरणपोळीचा नैवेद्य म्हटलं की कुरड्या पापड्यांशिवाय आपण नैवेद्य दाखवूच शकत नाही. तर मस्तपैकी इथे मी या सगळ्या गोष्टी तळून घेते. आणि बटाट्याच्या भाजीसोबतच तुम्हाला जर मेथीची भाजी देखील करायची असेल ना नैवेद्याला, तर ती देखील तुम्ही करू शकता. मी फक्त बटाट्याचीच भाजी केली होती. चला, तर इथे सगळ्या भजी, माझा कुरड्या वगैरे सगळ्या तळून झालेल्या आहे. स्वयंपाक ऑलमोस्ट रेडी आहे. पोळ्या तुम्ही बघू शकता किती छान अशा सॉफ्ट ब्राऊन कलरच्या मस्त झालेल्या आहेत. बघता क्षणी खाऊशी वाटतात आणि मऊ झालेल्या आहेत, मस्त झालेल्या आहेत. आता मी तुम्हाला फक्त शब्दातच वर्णन करू शकते. तर चला, आता मी मस्तपैकी नैवेद्याचं ताट भरून घेते. आमचे गणपती बाप्पा भुकेले आहेत, त्यांना मस्तपैकी नैवेद्याचं ताट दाखवूयात आणि त्यांचे छान छान आशीर्वाद घेऊयात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. अथ श्री मंत्र पुष्पांजली. ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी पुढच्या मोरया, मंगलमूर्ती मोरया. दरवाजा उघडून ठेव. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हा, इकडे पाहिजे. सानवी चल. अगं ते पिलू. पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन. तर अशा प्रकारे आमचे बाप्पा मस्त मस्त नैवेद्य खाऊन आणि आमची जी काही मनोभावे सेवा आहे ती प्राप्त करून आपल्या गावी गेलेले आहेत. आणि आता जरी 2 दिवस झाले गणपती जाऊन आणि हा व्हिडिओ थोडासा लेट जरी येत
येत असला तरी गणरायाची जाण्याची हुरहुर सगळ्यांनाच आहे. आणि आपल्या पुण्यातलं गणेश विसर्जन जे आहे ते म्हणजे 2-2 दिवस ते विसर्जन चालतं लक्ष्मी रोडला. त्याच्यामुळे अजूनही तो फीवर म्हणतो ना आपण, तो कमी झालेला नाही आहे गणेशोत्सवाचा. आणि आता लवकरच पुढचे अजून काही महत्त्वाचे सण येणार आहेत. त्या सगळ्या सणांसाठी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि आजचा हा व्हिडिओ थोडासा मोठा झाला तरी पण तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात, त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेल की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर गणपती बाप्पासाठी एक लाईक नक्की करा. बाय.